जस्टिस शिंदे साहेबाची, न्यायमूर्ती शिंदे साहेबाची समिती, त्या समितीनं 58 लाख नोंदी शोधल्या, त्याचे 3 खंड केले आणि सरकारला अहवाल दिला. सरकारनं 3ही खंड स्वीकारलेत नोंदीचे. गिरीश महाजन साहेब आणि फडणवीस साहेब, तुम्हाला आठवण करून देतो, ते तुमच्याच वतीने आले होते. त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला 58 लाख नोंदीचा तुम्हाला आधार, याच्यापेक्षा किती पाहिजे? मी कुठं आडमुठे दे, मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा. आता समिती तुमची, गठीत तुम्ही केली, नोंदी तुम्ही शोधल्या, सरकार तुमचं, अहवाल तुम्ही स्वीकारलाय, आम्ही नाही. तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठं कोण आहे, म्हणून मराठे पेटून उठलेत फडणवीस साहेब. त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कुणबी एक जे आर काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही. 58 लाख नोंदीचा आधार आहे. आता कसं काय दिवस हातात येत, आता कामं धंदे सोडा. राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी कामं धंदे बंद, नोकरदार वर्ग, कर्मचारी वर्गाने कामं धंदे बंद करा. आता मुंबईकडे जायची तयारी करा सगळे. असा उठाव पुन्हा होणार नाही. असा एकजुटीचा, एकतेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही. एक घर एक गाडी घ्यायची, मोटरसायकल असन, 4 व्हीलर असन, काय असन, एक घर एक गाडी 27 ऑगस्टला निघलीच पाहिजे, इतक्या तयारीने लागत. एक घर एक गाडी ज्यांनी घेतली, मग आता ती मोठी असन, मोटरसायकल असन, त्याने फक्त वाट लावायला मुंबईला यायचं, मग त्यांनी त्याची गाडी घेऊन माघारी यायचं. एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही, नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतं, ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून